हॅलो 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 आवाज येतोय ना? वर खाली डावीकडं उजवीकडं पुढं मागं सगळीकडं. आणि म्हणून मित्रांनो, कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर एक सांगायला अभिमान वाटतोय. आज खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी आकांत तांडव झाला, पण एकीचं बळ कशाला म्हणावं ते माझ्या या बोंडुवली वासियांसाठी एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ दे. कारण अचानक पार्टीचा भयानक कार्यक्रम. अरे राजेश बुवा शक्तिवाला आजच्या बारीला कुणाला थांग पत्ता पण नव्हता, तरी सुद्धा आपण सर्वांनी हा शो हाऊसफुल केला. माय बापा, अरे तुझे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो, आज या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार शाहीरांना विनंती करतो, बुवा आपलं प्रमाणपत्र, आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन या. माझा देखील विषया ठिकाणी आपण घेऊन जायचं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांच्या साक्षीने कार्यक्रमाची सुरुवात करतोय. गणपती बाप्पा. लेकराला या रंगमंचावरती उभं केलास, हे फक्त आशीर्वाद आहे तुझा. आणि म्हणून ही विनम्री तुझ्या चरणावरती ठेवतोय. माय बाबा, म्हणायचं आहे काय आलो माझ्या रसिका तुझा पाहुनी जिव्हाळा, तव चरणावरती द्यावा आम्हा प्रेमाचा निवारा, तव चरणावरती द्यावा आम्हा प्रेमाचा निवारा, तूच दयेच्या सागरा तूच दयेच्या सागराला तुला विस्मराया आज सभरंगणाला मी आलो चरण धराया, आज सभरंगणाला मी आलो
नवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा राज्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मनाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मनाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन गोंदिवली गावची ग्रामदैवता गोंदिवली गावचा मालक देव ऑक्टोबरच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माझी पाठराखी माझी मायनवली आणि झोलाई कोकणीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री ऑक्टोबर ग्रामदैवत मुंबई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला आणि क्रीडा शैक्षणिक कार्याच्या निधीसाठी शक्ती आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाच मंडळ मी शाहीर राजेश लिंगाव मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सोमकाई देवी नृत्य कला पथक अटूल गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने विषय कसा आहे बघा 2 मिनिटं तुमच्या माहितीसाठी सांगतो काहींना असं वाटलं बघा खरं बोलणारा माणूस नेहमी वाईट असतो पण खरं शेवटी सत्य सत्यच आहे काहींना असं वाटलं की आमच्या पुढ्यातला घास राजेश म्हणून ओढून घेतला पण मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही जे कार्यक्रम दिले जे लावले ते करताना नाकी नवाले शाहिरांचे पण असं नाही म्हणत आणि म्हणून सन्माननीय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी रवी साळवी साहेब या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरी आले म्हणाले बुवा कुणाला काय करायचं तर करू देत पण कार्यक्रम मात्र हा तुम्हालाच करायचा आहे आणि म्हणून राजेश बुवाचं नाव मित्रांनो यादीत कुठाचं नव्हतं हे नाव आलं आणि माय बापा अरे तुझी काय पुण्य आहे आज या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुलचा लागतोय आणि म्हणून या सर्व माझ्या गोंदिवली गावतील या माझ्या सर्व माझ्या आयोजकांचे यजमानांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो या आजान लेकराला या आजान कलाकाराला आपण एक मोठा विश्वास दाखवून या सेवेची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली तुमचा विश्वास अगदी सार्थ ठरवून जाईल शब्द आहे राजेश भावाचा आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये सन्माननीय एक नामवंत शाहीर मंडळ देखील उपस्थित आहे मित्रपरिवार उपस्थित आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी शाहीर आमचे गोड गाड्याचे शाहीर रात्रीच मित्रांनो आम्ही कार्यक्रमाला एकत्र होतो तरी माझे शाहीर माझे बंधू एकनाथजी डिके भाऊ आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत सबंध कोकणचा बुलंद आवाज माझे बंधू आदरणीय तुरेवाल्यांचा बादशाह तर म्हटलं तर हरकत नाही शाहीर देवेंद्रजी झेमन बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय माझे बंधू शक्तीवाले शाहीर संदेशदा पालकर तुरेवाले शाहीर माझे बंधू संतोषदा कोल्हापटे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची शिष्य मंडळी शाहीर वेदांजी जाधव ओंकारजी लांजेकर रोहितजी तुपट मावडी ही सर्व मंडळी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी माझ्या भोवरीमध्ये बसलेले आहेत मित्रपरिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्या कोकणातील अवलिया कलाकार लांजा तालुक्याचे सुपुत्र माझे बंधू किशोरदादा साळुंखे आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी वेळात काढून उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक आणि राजेश भाऊचा लेफ्ट आणि राईट हँड बॉडीगार्ड कल्पेश दादा घाडी आणि कुणाल दादा घाडी हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात काढून उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे संतोष दादा पालकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे समाज बांधव म्हाळुंगे गावचे सुपुत्र आहेत रजनीकांतजी माने आणि शेखरजी माने हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये घडशी सालूनचे सर्वे सर्वा माझे बंधू पप्पादादा घडशी हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मित्रांनो माझ्या मित्रपरिवाराला अजून या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग गुरुजन वर्ग मित्रपरिवार उपस्थित राहिला असेल वेळेअभावी मित्रांनो कोणाची नावं राहिली असतील दिलगिरी व्यक्त करतो त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोंदिवली गावचे विद्यमान सरपंच आणि प्रथम नागरिक सन्माननीय विजयजी नांदी साहेबांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या अगोदर मित्रांनो 501 रुपयाचं बहारदार या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो
ज्यांच्या सोबतीनं आजची सेवा या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे. प्रत्येक कार्यक्रमात मित्रांनो यावर्षी मला ज्यांची ढोलकीची साथ मिळते, प्रत्येक मराठी रियालिटी चॅनलवरती ज्यांची ढोलकी वाजते, झी ऑफ हे आमचे विशालदादा सुतार आज मला ठिकाणी ढोलकीला साथ करतायत. बँचेला मला साथ करतात गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे. कीबोर्डला मला साथ करतायत सर्वांच्या परिचयाचं या वर्षाचा सुद्धा गण मित्रांनो युट्यूबला धुमाकूळ घालतोय पंकजदादा काताळे आज या ठिकाणी मला कीबोर्डला साथ करतायत. बँडला मला पुन्हा एकदा साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतायत माझे बंधू रोहितदादा जाधव. आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील दापोली आसोणगावचे सुपुत्र, दापोली तालुक्यातील आसोणगावचे सुपुत्र राजूदादा पड्याळ आणि आमचा वेदांत पवार या सर्व माझ्या सहकारी मित्रांनो या ठिकाणी शाहिरी वाणाचा मुजरा करून मित्रांनो अजून या गर्दीमध्ये कोणी मित्रपरिवार चुकून जर नावं राहिले असतील आमच्या कोकणातील युट्यूबर्स आयोजकांनी सांगितले फक्त 4च पाहिजे, आज बरेच आले आणि म्हणून या ठिकाणी माझ्या सर्व युट्यूबर मित्रांना या ठिकाणी वाणाचा मुजरा करतो. आणि आता खऱ्या अर्थानं आज झोंबी जोरात मित्रांनो परत एकदा कारण दापोलीवाल्यांना माहिती आहे आपल्याकडे रेड्याच्या झोंब्या होतात. ते आल्या म्हणतील तू म्हस आहेस, म्हस जरी असली म्हैस रगल आहे बुवा म्हैस कशी आहे रगील आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचं जादूगार विकासजी लांबरे बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार आणि सर्वांना माझे मित्रपरिवार आमचे सचिन दादा कोल्हापटे असतील आमचे गणपत दादा लांबोर असतील या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई फोटोच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीची सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून आज हा संबंध माझा बोंडिवली गाव ज्याच्या आधिपत्याखाली जातोय 15 गावांमध्ये तब्बल 15 गावांमध्ये जर लिंगायत म्हणून देवस्थान आणि एका पुरुषाचं म्हणून देवस्थान जर कोणाचं असेल तर माझ्या आप्तोबाचं आहे. आणि म्हणून आज ही सारी लेकरं मुंबईपासून असतील पुण्यापासून असतील गावापर्यंत अरे सुखानं नांदतायत. शिमग्याला माझ्या आप्तोबाच्या शिमग्याला साला एक चाकरमानी बायका पोरांसहित 5 दिवस मुक्काम ठोकून असतो माझ्या बोंडिवली गावामध्ये. आणि म्हणून माय बापा हे माझ्या आप्तोबा देवा अरे तुझा वरद हस्त या माझ्या बोंडिवली गावावरती सदैव असाच राहू दे. आणि म्हणून मी स्तवन माझ्या आप्तोबाच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय तत्पूर्वी माझे बंधू सुनील दादा कदम आणि अतुल दादा कदम यांनी शाहिरी माणूस मुजरा करतो. आणि बुवा परत तुमच्याकडे येतो मोठमोठं गार केलं गंमत मध्ये गार करायला एवढा राजा बुवा काय हलका नाही बुवा. अजून तुम्हाला सांगतोय गार करा गंमत मध्ये. आज पण राजेश बुवा तुमच्या समोर इथनं पुढे पण बुवा उभा राहणार हिंमत मध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये बुवा. आणि म्हणून मित्रांनो स्तवन या ठिकाणी ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. देवा माझ्या आप्तोबा तुझ्या नावाचा आज हा जागर आहे. तुझ्या नामाचा
आणि भक्तीचा देवा, हा भक्तीचा गऱ्या, की तुझ्या नामाचा तुझ्या भक्तीचा हाच देवा गऱ्या आहे. आणि आज या भाविक भक्तांचा देवा, अरे तूच कृपा सागऱ्या. आणि म्हणून ही स्तवन माझ्या ठिकाणी आपटोबाच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्षात साधो. सेवा तुझी करण्या मी आलो या रणा. देवा आपटोबा, अरे आज हे अजान लेकरू तुझ्या शिवारात आलंय, तुझी सेवा करताय. म्हणायचं आहे काय? सेवा तुझी करण्या मी आलो या रणा. वंदना ही वंदना, वंदना ही वंदना. देवा आपटोबा तुझ्या चरणा. सेवा तुझी करण्या आज आलो मी रणा. सेवा तुझी करण्या आज आलो मी रणा. वंदना ही वंदना. देवा आपटोबा तुझ्या चरणा. वंदना ही वंदना. देवा आपटोबा तुझ्या चरणा. मंदिरी तू हिरव्या वनराई. वसला तू देवा हिरव्या गार वनराई. महामाई गोर झाली संगी काळकाई. गावराच्या बाबाचा धरा चंदना. गावराच्या बाबाचा धरा चंदना. वंदना ही वंदना. देवा आपटोबा तुझ्या चरणा. वंदना ही वंदना. देवा आपटोबा तुझ्या चरणा. कोंडिवली गावाचा आहे रखवाला. कोंडिवली गावाचा तू आहे रखवाला. खरा सारथी तू या भक्तांचा झाला. नित्य कृपेचा भाळी लावू चंदना. नित्य कृपेचा भाळी लावू चंदना. वंदना ही वंदना. देवा आपटोबा तुझ्या चरणा. वंदना ही वंदना. देवा आपटोबा तुझ्या चरणा. देवा आपटोबा तुझ्या चरणा. वंदना देवा आपटोबा तुझ्या चरणा.
न्यास आदुमीरना वंदना ही वंदना देवा तो तुझ्या चरणा वंदना ही वंदना देवा तो तुझ्या चरणा वंदना ही वंदना देवा तुझ्या चरणा बोल श्री गणपती गजानन देवी बजरंग कैलास काजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. सन्मान्य श्री दीपेश शेडगे सामाजिक कार्यकर्ता श्री साई गणेश सामाजिक संस्था साई गणेश भजन मंडळ संस्थापक अध्यक्ष बोंडिवली आणि रेवली गावचे सुपुत्र दादांच्या माध्यमातून तसेच मैत्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक क्षेत्रात अग्रेसर नेहमी असणारा हा माझा भाऊ आणि या माझ्या एका पठ्ठ्यानं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त 300 तिकीट संभावले आता मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या दीपेश दादा शेडगेसाठी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे दापोली तालुका गाव बोंडिवली गावचे सुपुत्र माजी सैनिक व थोर समाजसेवक आणि ज्यांना कोरोना योद्धा म्हणून ओळखले गेलं ते स्वर्गीय नवनाथ रामचंद्र साळवी यांच्या स्मरणार्थ आमचे साहेब रवींद्र साळवी साहेब यांच्या माध्यमातून रोख रुपये 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक शिवसेना तालुका शिवसेना दापोली आणि मुंबई कार्यकारिणी सहसचिव साहेब धन्यवाद तुम्हाला पुन्हा एकदा. त्याचप्रमाणे स्वर्गीय शाहीर तुकारामजी मानकर बुवा स्वर्गीय शाहीर रामचंद्रजी घाणेकर माऊली तसेच आमचे भाऊ आणि मित्रांनो शाहिरांसोबत कोरोनाच्या अगोदर काय योग आहे बघा एक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. ते पिसई गावचे सुपुत्र स्वर्गीय शाहीर आज हयात नाहीत आपल्यातून निघून गेलेले आहेत. शाहीर उदयजी काटकर माऊली यांच्या स्मरणार्थ जाडे आणि काटकर परिवारातर्फे रोख रुपये
501 रुपयाचं बहारदार पारितोषिक दिलेलं आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहे सन्माननीय प्रमोद शंकर जाडे माऊली, आपल्याला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे श्री सहदेव जीवन गोंडिवली गावच्या स्तवन गीतासाठी, अपटोबाच्या स्तवनासाठी, राजेश मोहनसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि आमचे गोपीनाथ दादा जगदाय दादांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक. तर मित्रांनो, मुंबई रंगमंचावरचा विषय काय, गाव आपला बरा, कोंबडा आरवलाय तरी काय वारी संपत नाही, इतका सारखा हा किती वाजले आलाय संपत. पण विषय काय, पुन्हा दादा वा म्हणतात, अरे मी नमान ह्यांना विचारून चालू केला नाही, ह्यांना विचारून बंद करणार नाही. बाबा माझ्या नको करू है ना, नको करू, सॉरी नका करू, नमान बंद करू नका. फक्त गीता आले एकदा मावशी बनून दाखव. काय रे बरोबर ना, नमान नाही ना बंद करत, नका करू. दिली तुम्हाला मोबाईल, चला मला विचारताना चालू केला, मला विचार पण बंद करू नका. पण मावशीचा ठुमका एक लावायला लागला. नमान बुवा आणि बुवा, मी नमन म्हणतो. मला सामान का बोला लागतं, तुम्ही म्हणता नमान म्हणून मी म्हणतो सामान. बरोबर ना पोरांनो, शब्द काय आहे नमन, हे म्हणतात नमान म्हणून मला सामान बोलायला लागतं. परत बुवा म्हणतात यांची चलते, यांना म्हणतात एक टाळीने शिट्टी पडत नाही. अरे भावा नको पडू दे. गेली 10 वर्ष लोकांच्या टाळ्या शिट्ट्या घेत राजेश बुवा इथपर्यंत पोहोचलाय. बुवा हे माझ्यासाठी मोठा आहे. बुवा टाळ्या शिट्ट्या नको, कारण या माझ्या नटेश्वरानं, या शारदे मातेनं, या माझ्या रसिक राजाच्या आशीर्वादानं राजेश बुवाच्या गळ्यातनं जे काही वेडं वाकडं येतं, तो माझा हा रसिक राजा अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकतो. मला टाळ्या शिट्ट्या नको, तुम्हाला आपल्या लागला होऊ देत. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो आता गणाचा. ए भावानो, त्यांना खाल्ला पाना काही नीट द्या. भावाला माझ्या आग्रवतावर भावा माझा फोन करते दुसऱ्या दिवशी, बुवा एम आय सॉरी, त्यांना पाना खालचं पाना बघून द्या, नाहीतर देव बाप्पा तुमचा कान कापल. माझ्या काकावर माझ्या वाल्या मजांना मला बोलेश्वर हवत नाही. देव बाप्पा तुमचा कान कापल. त्यांना पाना, बरं पाना मला एक कळत नाही. पुढ्यात आल्यावर शाकाहारी आहे का मांसाहारी आहे तो काय ठांगराला कळत नाही. का साहेब पुढ्यात ताट वाढलं, एवढा ताट केलाय पुढ्यात जेवणाचा, तो शाकाहारी आहे का मांसाहारी आहे कळत नाही. तरी पण असू द्या बुवा. पण बुवा विषय काय, खालच्या नका राग काढू, तुम्ही त्यांच्या बिल भरता पाहिजे उगा येतो, काय काळजी करू नका. गाणाच घेतोय अजून अर्धा तास जास्त आहे, काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय आहे गाण्याचा, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की व्यथा सांगतो गण आज या वेड्या मनाची, वाट पाहत बसले देवा तुझ्या साऱ्या चतुर्थी सणाची. ओढ आहे साऱ्या विश्वाला देवा तुझ्या दर्शनाची. आज पूर्वावी तू श्री गणेशा, आज साऱ्या माझ्या भक्त जना. गानाच बोल म्हणाव. साथिया तूने क्या किया मेलिया, तूने क्या सुना मैंने किया तेरा इंतजार, कितना करो ना मुझे प्यार. ओ बुवा या निघून आणि आल्या मात्र भागाला भाग या. इथं चुका काढत बसाल, तुम्हाला चाली जमत नाही म्हणून ऐकून घेणार नाही. आणि म्हणून विषय आहे ही सारी लेकरं माझी, आज माझे सारे कोकणकर वाटेकडे डोळे लावून बसले फक्त 14 सप्टेंबरच्या. आणि म्हणून सुट्टीच्या दिवसात सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय, अरे सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामाचे दिवस भरतोय माझा कोकणकर. मनाशी हट्टास केलाय, कामावरती सुट्टी नाही मिळाली, साला नोकरीवरती लाट मारून जाणार, पण गावाला. विषय गणाचा माझ्या बाप्पाच्या चरणामध्ये ठेवतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावे. श्री गणा तू गजानना, गौरीच्या या
दया घडा आतुरल्या जीवना एक वर्षाने पुन्हा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा या दया घडा आतुरल्या जीवना एका वर्षाने पुन्हा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा चंद्र सूर्य माला रमागण सजल्या दुर्वा लागलेली ओल्याची पदी झाल्या ओल्याची पदी झाल्या दुर्वा लागलेली ओल्याची पदी झाल्या पावसाच्या आल्यासरी सांगाया या भुवरी विश्वाचा पालनहारी बसला कैलासावरी तुझी साजिरी मूर्ती गोजिरी दैनी पाहण्या ओढांतरी हर्षेने या साऱ्या जना देवा तू रे गजानना या निसर्गाने काम तुझ्या या गुणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा अंगणात जाई लवकर येण्याची करीना तुझाई लवकर येण्याची करीना तुझाई लवकर येण्याची करीना तुझाई वाट पाहतो सत्वरी असमाशी करीना पुरी लीन होण चरणावरी आणा हो घरी स्वर्गाचे परी रिद्धी सिद्धी संगे तुम्ही याव गोवरी आनंदी करण्या मना भक्तांच्या याव जीवना रंग भराया राजेशाच्या जीवना भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा भेटाया यावे हो गणा ओ श्रीगणा तू गजानना गौरीच्या या दया घडा आतुरल्या जीवना एक वर्ष
सूर्याचा काटा पुढे वाढत चालला, थोडक्यात आपला कार्यक्रम आवडलेला आपला बरोबर आहे ना. आणि म्हणून स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता खरी मजा आहे गवळणीची, बरोबर आहे ना. गवळणीपासनं मजा लय जोरात येते. हे विषय काय आहे शाहिरांचा आणि माझा मित्रांनो, हे विषय कसा आहे की माझ्या या मायबापानं, या माझा संबंध कोकणवासियांनी या जोडीला स्वीकारलेला आहे. आणि म्हणून बुवा आज विषय काय आहे, मला बाकीच्या शाहिरांशी काय देणं घेणं नाही. कोणी आपल्या घरापर्यंत बोलावं, आपल्या कुटुंबावरती बोलावं, त्यापेक्षा मी म्हणतो आपण नाचच बंद करावं. पण शाहीर तुम्ही जाणकार आहात आणि मला समजून घ्या बुवा, म्हणून तुम्हाला सांगतोय ना. तुम्ही मोठा आहात, तुमचा सगळा मोठा आहे बुवा, म्हणजे ज्ञान, अभ्यास, शक्ती, अनुभव. हे जर चुकलं बुवा तर लहान भावाप्रमाणे मला समजून घ्या. लगेच तुमच्या मांडी उकली तर मांडी कापून टाका नका बुवा. एवढाच माझा विषय आहे. आधी म्हणायचो बुवा, अरे आधी वावर पे आता है उसको दौड़का काकड़ी बोलते हैं, आलो वावर पे आते हैं उसको चिबुड़ काकड़ी दौड़का कहते हैं, जो शागिर हो के टोपी नहीं पहनता उसको लोग फोड़का कहते हैं. पण आता तुम्हाला बोलायला जागा ठेवलेली नाही. अरे लाल लाल कलरची टोपी, टोपीचा कलर लाल, आणि बाहेर अरे नाच माझ्या सोबत आहे ना. आता बोलतील काय. आणि म्हणून विषय वा गवळणीचा विषय थोडक्यात आवडतोय. म्हणायचं आहे काय, साधा सोपा, मनाला लावून घ्यायचा नाही. नाहीतर पोरानो, अरे माझा देऊ काय या कडकवून, तू माझा देऊ काय. तुम्ही नेऊन द्या सोन आणि गार करा थोडी. आणि म्हणून गवळीचा विषय गातोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मग काना असून घरी तुझ्या भरलेले दह्या दुधाचे माठ, घेऊन सवंगडी येतो काका, तू आमची अडवा मग जाता मथुरे बाजारी, अरे आमची नेहमी धरतो हो पाठ, नाही सोडणार आज कान्हा तुला, कारण अरे आज आहे तुझी या राधेशी गाठ. आणि म्हणून ओ ही इज माय बेस्ट फ्रेंड शाहीर विकास शेख नांगोरे. म्हणून म्हणायचं आहे, आग सांभाळ घसरेल पाहिलं वै तुझं धोक्याचं हायग, मग ऐकून घे शैला लग्नाच्या बाईला घोटाला करायचं नाही ग. आणि म्हणून विषय कसा आणला गवळणीचा बघा. म्हणून म्हणायचं, रोज खातोस दुधाची साईर, तुला सांगते हे राधिका बाईर. हो बो राधा काय म्हणते ऐका. रोज खातोस दुधाची साईर, तुला सांगते हे राधिका बाईर, असून गोधन घरा तुझ्या, अरे असून गोधन घरा तुझ्या, तू मागतोस कशाच्या पायर. मग असून गोधन घरा तुझ्या, माझ्याकडं तू मागतोस कशाच्या पायर. अरे काना 9 लाख गाई गुरांचा मालक तू, तुझ्या घरात काय दह्या दूध नाही काय. अरे हाय काय नाही आहे, अगदी दह्या दुधाना डेरा तुझ्या घरात भरलेले आहेत. दाबून पी नाही तर चेपून पी, पोट तुझा भरेल बुवा. म्हणजे काना एवढा पी, माझ्याकडे कशाला. गोध तुझ्या घरात काय, अरे दह्या दुधाचे डेऱ्याचे साठे आहेत, अगदी हवतच आहेत. एवढाच बुवा विषय, जिवारी लावून घ्यायचा नाही. इथं आल्यावर माझ्या चुका काढायच्या नाही बुवा. आणि जर काय माझा चुकला तर आय माय सॉरी बुवा. म्हणून म्हणायचंय, रोज खातोस दुधाची साईर, तुला सांगते हे राधिका बाईर. रोज खातोस दुधाची साईर, तुला सांगते हे राधिका बाईर, असून गोधन घरात तुझ्या, तू मागतोस कशाच्या पायऱ्या. असून गोधन घरात तुझ्या, तू मागतोस कशाच्या पायऱ्या. नंतर राजाच्या नवनाथ गाई असून
येऊ नको हात घाईर घाट मथुरेचा हा हायर उभा येऊ नको हात घाईर घाट मथुरेचा हा हायर मग असून गोधन घरात तुझ्या तू मागतोस कशाच्या पायऱ्या असून गोधन घरात तुझ्या तू मागतोस कशाच्या पायऱ्या समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो. लेखी स्वरूपात माझा विषय मित्रांनो शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. समाजाच्या कानावरती विषय आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर खाली विषयाला बाजू तुम्हाला दिलेली आहे. नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित असावं. अजून एक शाहीर बाजू, कारण तुम्ही ज्ञानी आहात, अभ्यासू आहात आणि बाबू रंगले घराण्याची शान आहात. आजवर तुम्ही शाहीर बरेच विषय फोडलेले आहेत. राजेश बुवा पण अशी अपेक्षा करतो की राजेश बुवाचा विषय सुद्धा तुमच्या माध्यमातूनच बाहेर पडा. बाबू मनापासून शाहीर, प्रामाणिक इच्छा, पण खोटा बोलायचा. आणि शाहीर दुसरी बाजू, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे तेच शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे. शाहीर हे तुमच्यासाठी बाजू बक्षीस आलेलं आहे. राजाराम भोड मावळे समाजसेवक साहेबांच्या माध्यमातून 201 रुपयाचं भारदार पारितोषिक. आणि म्हणून म्हणायचंय आज शुभ मंगल झाल्या व मंगला बांधू खंडाळे घाटात मंगला. आणि म्हणून कृष्णपदाचा विषय एका मोकळ्यात ठेवतोय. अजून एक गाणं ठेवतोय माझी भारी या ठिकाणी संपवते. म्हणायचं आहे काय बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा. ओ बुवा अहो बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा. या आधी मायेचा सवाल सोडवा. बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा पण आधी मायेचा सवाल सोडवा. थोडी रानात कण लढवा लढवा लढवा. थोडी रानात कण लढवा लढवा लढवा. हे जमल का तुझ्यानं गाढवा. तुला तुऱ्याचा साज तुम्ही चढवा आधी मायेचा सवाल सोडवा. बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा आधी मायेचा सवाल सोडवा. विषय काय मित्रांनो, आज अभिमानाची गोष्ट आहे.
अभिमानाची गोष्ट की आज ज्यांच्या नेतृत्वाखाली माझ्या खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्याचा विकास होतोय ते सन्माननीय आमचे आधारस्तंभ, कार्यसम्राट आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय आमचे योगेश दादा कदम. मित्रांनो, विषय काय आहे? 5 वर्षामध्ये आमदार, पहिल्या टर्मला आमदार आणि दुसऱ्या टर्मला डायरेक्ट मिळाला आमच्या दादांना मंत्रीपद. ही काही साधी सोपी गोष्ट नाही. कारण अरे आज माझा बोंडिवली गाव असू दे, संबंध माझ्या खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील दादांवरती विश्वास ठेवणारे त्यांचे शिलेदार, आणि आज या अशा शिलेदारांमुळे आज दादा आमचे विधान भवनामध्ये अगदी आठवणाने बसले. आणि म्हणून त्या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सुमधुर आवाजासाठी गायक माझे बंधू संदेश दादा पालकर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे इमिटेशन ज्वेलरी शिगवण परिवार बोंडिवली सातारकोंड जयेश आणि राजेश शिगवण दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. म्हणून म्हणायचंय अहो दापोली खेड आणि मंडणगड चा विषय का? दापोली खेड आणि मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. अहो दापोली खेड आणि मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. अहो झाले महाराष्ट्राचे ते नामदार. आमचे योगेश दादा आमदार. दापोली खेड आणि मंडणगड, दापोली खेड मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. आमचे योगेश दादा आमदार. महाराष्ट्राचे ते नामदार. आमचे योगेश दादा आमदार. अहो राज्यमंत्र्याचा मिळवून मान, मतदार संघाची वाढवली शान. अहो कार्य आहे हे आदर्श शान, आहे त्यांचा अभिमान. आहेत पाठी साऱ्या जनतेसाठी, आहेत पाठी जनतेसाठी, आहे जनसेवेचे कामदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार. आमचे योगेश दादा आमदार. महाराष्ट्राचे नामदार. आमचे योगेश दादा आमदार. अहो दापोली खेड आणि मंडणगड, दापोली खेड मंडणगड कार्य आहे त्यांचे दमदार. झाले महाराष्ट्राचे नामदार. या ठिकाणी ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, त्याच पद्धतीनं शाहीरना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या. शाहीरना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जेवढा जोर लावून शाहीर कार्यक्रम करता येईल तुम्ही निश्चित करा. तुम्हाला शुभेच्छा देतो. नक्की बक्षीस आलेलं आहे. कैलासवासी स्वर्गीय मनोहर
पागडे यांच्या स्मरणार्थ शुभम दादा पागडे दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे कोकण बीट्स बँजो ग्रुप श्री अविनाश घडवले दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रतिक्रियेच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.